अगं मुग्धा, उरक लवकर, तुलाच कॉलेजला जायला उशीर होतोय, मालतीबाईंनी म्हटलं. आई 2च मिनिटे, असे सांगून ती लगबगीने तयार होऊ लागली. तोपर्यंत मालतीताईंनी माधवरावांना नाश्ता व चहा दिला. थोड्याच वेळात मुग्धाने आवरल्यानंतर दोघी मायलेकी घराबाहेर पडल्या. मालतीबाईंनी रिक्षाचा स्टार्टर मारला. मुग्धा मागे बसली. आई, प्लीज आज लवकर घरी ये. तू मला आज 7च्या आत घरात पाहिजेस. येशील ना? मुग्धाने विचारले. त्यावर मालतीबाईने मानेने होकार दिला. थोड्या वेळाने मुग्धाचे कॉलेज आले. रिक्षेतून खाली उतरल्यावर आईला बाय बाय करत मुग्धा कॉलेजमध्ये गेली. मालतीबाईंनीही रिक्षा पुढच्या चौकात नेली. गेल्या 15 वर्षापासून मालतीबाई पुण्यात रिक्षा चालवत आहेत. माधवरावांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर रिक्षेचा हँडल त्यांच्याच हातात आहे. 15 वर्षापूर्वीचा तो काळाकुट्ट दिवस आजही त्यांना आठवतो. माधवराव नेहमीप्रमाणे रिक्षा चालवून घरी आले होते. त्याचवेळी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. हे पाहताच मालतीबाईंच्या अंगावर आकाश कोसळले होते. त्यावेळी मुग्धा अवघी 3 वर्षाची होती. त्यानंतर माधवरावांवरील उपचार आणि मुग्धाचे संगोपन यामध्ये त्यांची तारेवरची कसरत सुरू झाली. शिल्लक रक्कम संपत होती आणि आर्थिक प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. सुरुवातीला त्यांनी भाडेकरारावर रिक्षा चालवायला दिली. मात्र त्यात आपल्या हाती फारसे काही लागत नाही हे काही दिवसातच त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोघांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. मग मात्र आपणच रिक्षा चालवायला हवी असा ठाम निर्धार त्यांनी केला आणि महिनाभरातच त्या रिक्षा चालवू लागल्या. त्या ज्यावेळी बाहेर रिक्षावर असत त्यावेळी माधवराव आणि मुग्धा यांची जबाबदारी सासूबाईंनी घेतल्याने त्यांच्या मनावरील ताण कमी झाला होता. रिक्षा चालवण्यासाठी सासूबाईंनीच त्यांना प्रोत्साहन दिले होते. अडचणीच्या काळात सासूबाईंनी केलेल्या मदतीची आठवण आली तरी मालतीबाईंच्या डोळ्यात आजही पाणी येतं. रिक्षा चालवताना मालतीबाईंना सुरुवातीला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. रिक्षा चालवणे हे काय बाईमाणसाचं काम आहे का, असेही लोकांनी टोमणे मारले. तर काही प्रवासी रिक्षा चालकांनीही त्रास द्यायचा प्रयत्न केला. मालतीबाई सगळ्यांना पुरून उरल्या. जवळचे असो किंवा लांबचे असो, मालतीबाईंनी कधीही भाडे नाकारले नाही की कोणाची अडवणूक केली नाही. त्यामुळे त्यांना कधीही काहीच कमी पडले नाही. रिक्षेच्या जोरावर त्यांनी माधवरावांवरील उपचार केले आणि मुग्धालाही इंजिनिअरिंगचे शिक्षण देऊ शकल्या. संध्याकाळी 6:30ला त्या धनकवडीला घरी जायला निघाल्या. मात्र स्वारगेटला असतानाच त्यांना एका ज्येष्ठ दाम्पत्याने कोथरूडला येणार का असे विचारले आणि प्रवाशांना नकार द्यायची सवय नसल्यामुळे मालतीबाईंनी होकार दिला. हे भाडे करून घरी येईपर्यंत रात्रीचे 7:45 झाले होते. अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत आपली वाट पाहणारी मुग्धा पाहिल्यावर मालतीबाईंना गलबलून आलं. सॉरी बेटा, असं म्हणत त्यांनी तिचा गालगुच्चा घेतला. आई, पटकन फ्रेश होऊन ये, मुग्धाने म्हटले. 10 मिनिटांनी मालतीबाई तयार होऊन आल्या. माधवरावही खुर्चीवर बसून हॉलमध्ये आले. आई, डोळे बंद कर, मुग्धाने ऑर्डर सोडली. त्यानंतर मुग्धाने नवी कोरी साडी, पेढ्यांचा बॉक्स आणि पुष्पगुच्छ आईच्या हातात ठेवला. आई, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या दृष्टीने जगातील सर्वात आदर्श महिलेला माझा नमस्कार, असं बोलून ती मालतीबाईंच्या पाया पडली. त्यावेळी तिला उठून
मालतीबाईंनी छातीशी कवठाळलं. दोघींबरोबरच बाबांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.